मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीमध्ये सर्वच दुकानं आणि हॉटेलांवर गुजराती नावाच्या पाट्या पाहायला मिळतात। ठाण्यातील घोडबंदर रोड ते आचाड पर्यंत अनेक दुकानांवर या पाट्या लावण्यात आल्यात। राज्यात मराठी नावाच्या पाट्यांची सक्ती असताना या भागात मात्र सर्रास गुजराती पाट्या पाहायला मिळतात। त्यामुळे पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा प्रश्न विचारला जातोय। आणि इथला आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी हर्षद पाटील यांनी। एकीकडे राज्यात मराठीला सक्ती असताना दुसरीकडे मात्र हॉटेल व्यावसायिकांना मराठीचं वावडे असल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता सध्या आपण तलासरी जवळील आंबोली इथे आहोत आणि या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल्स आहेत। हॉटेल्स आपण पाहू शकता इथल्या ज्या पाट्या आहेत त्या गुजराती भाषेत आहेत। मराठी भाषा कुठेही आपल्याला त्याच्यावर दिसत नाही आणि हीच परिस्थिती आचाड ते घोडबंदर जवळपास हा 100 किलोमीटरचा महामार्ग आहे। या महामार्गावर अशाच ठिकाणी गुजराती पाट्या पाहायला मिळतात। खास करून रात्री ह्या पाट्या रोषणाई केल्यामुळं या प्रवासाला आकर्षित करत दिसतात आणि त्याचे व्यावसायिक आहेत ही जास्त करून गुजरातचे असल्यामुळे आपण नक्की महाराष्ट्र आहोत की गुजरातमध्ये हा प्रश्न पालघरवासियांना पडतो। याबाबत याआधी काही संघटनांनी आंदोलन केलं होतं, मात्र ज्या पाट्या आहेत त्या मात्र गुजरातीमध्ये असलेलं पाहायला मिळतं आणि हीच परिस्थिती संपूर्ण या महामार्गावर दोन्ही साईडला असलेलं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट नाजिम खतीबसह हर्षद पाटील, झी मीडिया, पालघर। दरम्यान झी 24 तासनं ही बातमी दाखवताच मनसेनं या बातमीची दखल घेत आजच या पाट्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे। ठाणे भिवंडी घोडबंदर रोडवर जे हॉटेल्स आहेत तिच्यावर पुन्हा एकदा गुजराती भाषेमध्ये हॉटेलच्या पाट्या लागलेल्या पाहायला मिळत आहेत। कुठेतरी दिवसण्याचा प्रयत्न आहे का? मला असं वाटतं त्याचा बंदोबस्त महाराष्ट्र सैनिक करतील। घोडबंदर रोडला आहे ना ते ठाणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येतं आणि तिकडे आमचे अविनाश जाधव आहेत, ते त्याचा योग्य तो बंदोबस्त करतील याची मला खात्री आहे। काय होतं कधी कधी शास्त्रीय यंत्रणा झोपेचं सोंग असल्यासारखं वागतात। मला असं वाटतं त्यांना जागा करायचं काम आमचे अविनाश जाधव करतील। तर मनसेने देखील या बातमीची आता दखल घेतलेली आहे आणि मनसैनिक या ठिकाणी जाऊन तेथील हॉटेल चालकांसोबत संवाद साधणार आहेत आणि त्यांना ह्या पाट्या उतरवण्याची मागणी करणार आहेत।